मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा एकीकरण समितीच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी तालुका बंदची हाक देत तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तात्काळ करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन त्यांचे काम शीघ्रतेने सुरू ठेवावे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, हैदराबाद, मुंबई, सातारा गॅजेट लागू करावे, तसेच राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे। राहुरी शहरातील नागरिक, व्यापारी व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी येथे उभारण्यात यावा अशी मागणी आहे। यासाठी आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। प्रशासनाने दोन्ही मागण्यांचा तात्काळ विचार करून निर्णय कळवावा। वेळीच निर्णय न कळवल्यास मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्या वतीने कुठलीही पूर्वकल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। या प्रसंगी राजूभाऊ शेटे, देवेंद्र लांबे, रवींद्र मोरे, मराठा महासंघाचे सुनील निमसे, सूर्यकांत भुजाडी, सतीश घुले, संदीप गाडे, विनायक बाठे, महेंद्र शेळके, बलराज पाटील, सुभाष जुंद्रे, अनिल आढाव, कुलदीप नवले, किशोर भिंगारकर, राजेंद्र मुंडे, अविनाश क्षीरसागर, अजय गाडे, राजेंद्र खोजे, दीपक चव्हाण, सचिन चौधरी, मधुकर खाडगे, या प्रसंगी राजूभाऊ शेटे, देवेंद्र लांबे, रवींद्र मोरे, मराठा महासंघाचे सुनील निमसे, सूर्यकांत भुजाडी, सतीश घुले, संदीप गाडे, विनायक बाठे, महेंद्र शेळके, बलराज पाटील, सुभाष झुंद्रे, अनिल आढाव, कुलदीप नवले, किशोर भिंगारकर, राजेंद्र मुंडे, अविनाश क्षीरसागर, अजय गाडे, राजेंद्र खोजे, दीपक चव्हाण, सचिन चौधरी, मधुकर खाडगे, सागर ताकटे, दत्तात्रय दौंड, आतिश लांबे, विजय कोकडे, अशोक तनपुरे, ईश्वर गाडे, दिनेश झावरे, रोहित नालकर, बापूसाहेब काळे, अभिजित काळे, प्रदीप जुगे, किशोर मसे, विजय गाडे, दिनेश येवले, अनिल आढाव, मनोज जाधव, दत्तात्रय सांगडे, मंगेश काळे, संतोष चव्हाण, अमोल पवार, तुषार पवार, महेश काळे, विलास तरवडे, दीपक शेळके, अमोल थोरात, रेवणनाथ ढसाळ, विष्णू दारकोंडे, सचिन करपे, शेखर सुडके, सुरेश थोरात, सुनील निमसे, देवेंद्र जाधव, सागर शेटे, धनंजय देशमुख, कैलास तनपुरे, मधुकर खाडगे, सौरभ उंडे, सुरेश भुजाडी, बाळासाहेब जाधव, रामभाऊ पांढरे, मनोज जाधव, अशोक कदम, अमोल थोरात, विलास तरवडे, अमोल बेलेकर, विनायक बाठे, संदीप आढाव, सचिन करपे, महेश घोरपडे, राधेश्याम जाधव, शरद डुकरे, जालिंदर कानडे आदी यावेळी उपस्थित होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। सरकार वेळ काढूपणा करतंय। सरकारने वारंवार ही मराठ्यांची फसवणूक चालवलेली आहे, दिशाभूल करतंय मराठ्यांची। जर अशी दिशाभूल जर होत असेल तर आता ते कदापि खपून घेतलं जाणार नाही, कारण की आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे। हे मी मगाशी सांगितलेलं आहे। आता हे आरपारची लढाई ही मराठ्यांची होणार आहे आणि हे आंदोलन हे शेवटचं आंदोलन असणार आहे आणि हे सुद्धा आंदोलन इतक्या तीव्र स्वरूपाचं आम्ही करणार आहोत का आपले मनोजदादा जरांगे हे सातत्याने उपोषणाला बसतायत। जर यांना गांधीगिरीची भाषा जर कळत नसेल तर यांना आम्ही भगतसिंगाच्या भाषेत कसं समजायचं हे आम्ही आता 2 दिवसात ठरवणार आहोत आणि सरकारने जर याच्यातून धडा नाही घेतला तर 2 दिवसात हे आंदोलन तीव्र अशा स्वरूपाचं आणि अतिआक्रमक असं आंदोलन केल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। 20 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटलांचा या मराठा आरक्षणासाठी प्रयत्न चालू आहे। 25 वर्षामध्ये किती आतापर्यंत हजारो निवेदन दिले असते पण सरकारने कुठला निर्णय घेतलेला नाही। गेल्या 2 वर्षापासून दादांनी उपोषणाचा मार्ग निवडून त्यांनी अतिशय स्वतःची प्रकृती घालून घेतलेली आहे।
आतापर्यंत दादांनी 18 ते 19 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे, तरी पण या सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. वेगळे वेगळे माणसं पाठवून फक्त ते दिवस काढायचं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय चतुर बुद्धिप्रमाण त्यांनी काम केलेलं आहे. 2-2, 3-3 महिन्याची प्रत्येक वेळेस मुदत घ्यायची आणि त्या 3 महिने झाल्यानंतर जैशी ती परिस्थिती ठेवायची. असं करून करून त्यांनी बरोबर आचारसंहितेचा पिरियड जवळ येऊन दिलेला आहे आणि आजही त्यांचं तेच चालू आहे. जे करायचं त्यांना ते आचारसंहितेच्या आत केलं पाहिजे आणि जर आचारसंहितेच्या आत झालं नाही तर ते ह्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेत असं मला वाटतंय. म्हणून सरकारने आता वेळेत लवकर निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर दादा उपोषण सोडणार नाही आणि एखाद्या वेळेस आम्हाला आमचा हक्काचा चांगला माणूस गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता हे लवकरात लवकर कसा हा प्रश्न सोडता येईल आणि दादांना कसा सपोर्ट करून पाठिंबा देऊन हे काम पुढे नेता येईल याचा विचार करतोय. त्याचप्रमाणे राहुरीमध्ये महाराजांच्या पुतळ्याचा विषय आहे. देवेंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे सरकारचा तिकडं तो दृष्टिकोन आहे का काम तर झालं नाही पाहिजे आणि वेळ घालून आपण हे कामं असे संपवले पाहिजे. त्याचप्रमाणे राहुरीमध्ये सुद्धा होतंय. एक पुतळ्याला तिकडं पाण्यास टाकीपाशी चांगली जागा असताना पेठेत पुतळा उभा करण्याचं कारण यांना आम्हाला अजून कोणाला काही कळलेलं नाही. हे असे आडवं का चालतात? छत्रपतीच्या नावावर राजकारण करायचं आणि त्यांचे नावं कारखान्यातून काढायचे, त्यांना जागा द्यायची नाही. म्हणजे आपण छत्रपती आहोत हे म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे का हे आधी बघितलं पाहिजे. म्हणून दादांसाठी या आरक्षणासाठी महाराजांसाठी जे काही काम करायचं ते राजकारणाव्यतिरिक्त केलं पाहिजे. कुठले तिथं हातचे पंजे केले नाही पाहिजे. आणि आपण जर मराठा आमदार खरंच मराठा आहोत तर या आरक्षणामध्ये या कुठल्या दादांच्या कामामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. ते गाठ तटगट हे बघितलं नाही पाहिजे आणि पक्ष बघितला नाही पाहिजे. असं या मराठा आरक्षणामध्ये होत नाही आणि म्हणून हे दिवस चाललेले आहेत. आणि यानंतर जे आरक्षणच्या बाबतीत जे ठरण तालुका जो ठरवीन, नगर जिल्हा जो ठरवीन त्या पद्धतीने दादांना कसं सपोर्ट देऊन पुढे जायचं हे एक विचार करून पुढचे निर्णय घेऊ. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. यानंतर रवी भाऊ मोरे पाटील बोलतील.